अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे। आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आज पहिलाच दिवस आहे तो आपल्या गुरुच्या सान्निध्यात श्रावणातला पहिला दिवस हा जाणार आहे। आणि याचबरोबर आपल्याला स्वामींच्या म्हणजे ह्या दिवशी आपल्या गुरुच्या ह्या ग्रंथाचं एक पारायण करायचं आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या अडचणीनुसार 11 किंवा 5 गुरुवार कसे करायचे, त्याचबरोबर आपण ह्या दिवशी गुरुबळ प्रबळ होण्यासाठी कोणते उपाय करायचे आहेत आणि ज्यांना 108 स्वामी चरित्र पारायण करायचं आहे ना, त्यांनी काय सेवा करायची आहे, कशी करायची, मी थोडक्यात सांगणार आहे। व्हिडिओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आणि खरं तर आजपासून आपण श्रावणाच्या शेवटपर्यंत रोज काही ना काही व्हिडिओ येत राहतील, तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असेल। तुम्ही रोज हा व्हिडिओ पाहत जा, कारण की ना रोज तुमच्यापर्यंत कोणती ना कोणती सेवा येत जाणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। तर चला, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रावणातला पहिला दिवस गुरुच्या सान्निध्यात आहे। आपण म्हणतो ना की गुरु जर कोपला तर देवही राखत नाही, देव कोपला तर गुरु राखतो। पण गुरु हा आपल्या आयुष्यात एक खूप मोठा म्हणजे तारणहार आहे। आपल्या भवसागरातनं, दुःखाच्या भवसागरातनं आपल्याला तारून येणार आहे। म्हणूनच मला एक सांगायचं आहे की आपण जेव्हा गुरुच्या सान्निध्यात असतो ना, गुरुचं बळ जेव्हा आपल्या पाठीशी असतं, तेव्हा कुठल्याही गोष्टी अशक्य त्या शक्य होतात। म्हणून आजपासून तुम्ही 11 गुरुवाराला सुरुवात करू शकता तुमच्या इच्छेनुसार। तुम्हाला अडचण बघायची तर म्हणजे तुमच्या अडचणीनुसार तुम्ही 11 गुरुवार करा किंवा 5 गुरुवार करा, काही हरकत नाही। मग ह्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, 11 गुरुवार किंवा 5 गुरुवार तुम्ही करू शकतात। आज तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत हे पाठ करायचं आहे। बघा, आता बऱ्याच जणांना इच्छा असते की ताई सेवा नाही पण आम्ही उपवास करतो, पण कसं असतं ना, महाराजांना तुम्ही निरंकार जरी उपवास पकडला पण ती सेवा नाही केली तर त्याचा काही अर्थ नाही आहे। कारण की आपण महाराजांच्या किती जवळ असतो ना, हे फक्त सेवेने आपल्या अंतःकरणाने भक्तीने दाखवून देऊ शकतो। म्हणजे महाराजांच्या जवळ जाण्याचा फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे भक्ती। तुम्ही नामस्मरण, स्वामी चरित्र या सेवेने आपण महाराजांच्या जवळ जाऊ शकतो। आता तुमचा गुरु कुठलाही असू द्या, तुम्ही ह्या दिवशी तुमच्या त्या कुठल्याही ग्रंथाचं पारायण हे करायचंच आहे। मग भले तुमचा गुरु कुठलाही असू द्या, आता कुणाला श्रीपाद श्रीवल्लभ असेल किंवा साई चरित्र असेल, आता कुणाला स्वामींचं स्वामी चरित्र असेल, हे पारायण करायचं आहे। आता कोणी तर ह्या दिवसामध्ये गुरुचरित्रसुद्धा पारायण करायला लागतील आणि कोणी बसलं पण असेल पहिला दिवस असल्यामुळे, तर तुम्ही गुरुचरित्र पारायणाला बसा किंवा गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय हे 2 मेरुमणी समजले जातात। ते 2 अध्याय तुमचे नित्य रोज वाचले तर अगदी सोनेवन पिवळं, नाही जमत तर तुम्ही गुरुवारी तरी वाचन करा। त्याचबरोबर संक्षिप्त गुरुचरित्र एक छोटंसं पुस्तक आहे, ते तुम्ही पठण करा। ह्या दिवशी तुम्ही बघा, घोरकष्टोद्धारण स्तोत्र आहे, दत्तभावनी आहे, हे पठण करायचं आहे। आता ह्याबरोबर बघा, ज्यांना 108 पारायण सुरू करायचे आहेत, 108 पारायणाचं काय महत्त्व आहे, 108 पारायण हे का करतात आणि म्हणजे कोण कोण करू शकतं, ते हे सगळे करू शकतात। त्याचे नियम काय आहेत, बाहेरचं परान्न वर्ज्य आहे, मांसाहार बंद आहे 108 दिवस। त्याचबरोबर आपण जे काही आपल्या आयुष्यात अडचणी आहेत ना, कुठलाही प्रश्न मार्गी लागत नाही आहे, तुम्हाला मार्ग मिळत नाही आहे, दुःख आहे, त्रास आहे, संकट आहे, कर्ज आहे, काही सुचत नाही आहे, तुम्ही सरळ स्वामी महाराजांचे 108 पारायण करा। आता काय करायचं आहे बघा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांना वाचते तर अगदी ते कोणीही करू शकतं। तुम्हाला जर मध्ये सुतक आला, विटाळ आला, तर तुम्हाला ही सेवा तुम्ही ती पुढे चालू करू शकतात, पुढे चालूच ठेवायची आहे। मासिक धर्मामध्ये पण तेच करायचं आहे। मासिक धर्माचे 4 दिवस संपले का 5व्या दिवशी पुन्हा सुरू करायचं आहे। तर म्हणजे पुन्हा म्हणजे पहिली जी काउंटिंग आहे ना, त्यामध्येच ॲड करायचं आहे। आता हे कसं करायचं आहे, तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून तर अगदी संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही म्हणजे स्वामी चरित्र हे वाचन करायचं आहे। आता ही सेवा काय आहे, हा ग्रंथ प्रत्येकाकडे असणं तेवढंच महत्त्वाचं आहे। हा ग्रंथ म्हणजे स्वामी महाराजांचे संपूर्ण चरित्र लीला वर्णन आहे। चरित्र लीला वर्णन असल्यामुळे आपल्या घरात स्वामी महाराजांचा हा ग्रंथ प्रत्येकाकडे, स्वामी सेविकाकडे असायलाच पाहिजे। तुम्ही 108 पारायण करताय, तुमची कुठलीही इच्छा म्हणजे सुटत नाही आहे, मग तुम्ही महाराजांच्या केंद्रात जा, मठात जा, तिथे श्रीफळ वाहा, महाराज माझ्याकडून अशी अशी सेवा करून घ्या। तुम्हाला दिवसभरात कधीही भेटेल तेव्हा वेळ भेटेल तेव्हा करून घ्या, नसेल वेळ तर घरात श्रीफळ वाहा, महाराजांना सांगा आणि घरात संकल्प सोडायचा आहे। आणि बघा, शक्यतो केंद्रातच जाऊन या, मठात जाऊन या। आणि हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पुढच्या गुरुवारपर्यंत आला तरीही काही हरकत नाही, श्रावण महिन्यापर्यंत कधी आला तरी काही हरकत नाही, पण आपल्याला ही सेवा करायची आहे। हातात नाव म्हणजे तांदूळ म्हणजे आपल्याला अक्षदा आणि तुळशीपत्र घेऊन आपल्याला आपले नाव, गोत्र आणि आपलं काय जे कार्य आहे, जे अडलेलं आहे, जे पूर्ण होत नाही तुमची इच्छा, ती घेऊन आपल्याला ते तांबण्यात पाणी सोडून द्यायचं आहे। आता हे सगळं झाल्यानंतर महाराजांच्या सेवेला सुरुवात करताय।
सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही श्रावणातले 5 गुरुवार करा किंवा 108 पारायण करताय, सगळ्यासाठी सांगते. श्रावणातले 5 गुरुवार करताय तर तुम्ही एकतर म्हणजे तुम्हाला जर सगळं शक्य होत असेल, 11 माळी, तारक मंत्राचा जप, त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृत, अगदी सोन्याहून पिवळं आहे. जर तुम्हाला यापैकी एक सेवा करणं शक्य होत असेल तरी चालेल, करण्याला महत्त्व आहे. आता 108 पारायण जेव्हा करताय ना आपण, तेव्हा आपल्याकडून स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय हे रोज पठण झाले पाहिजे. मग तुम्ही एका बैठकीत करा, एकाच बैठकीत करण्याला खूप महत्त्व आहे. आता ताई म्हणेल मला 2-3 टप्प्यामध्ये करते, मला वेळ नाही. खरं सांगू का, आता आपल्याकडून ही सेवा घडणं तेवढीच महत्त्वाची असते. संकल्पयुक्त सेवा करतो ना, तेव्हा आपल्याकडून एका बैठकीत हे वाचन झालंच पाहिजे म्हणून सांगते. आता ही सेवा कुठपर्यंत चालेल, आपल्याला दत्त जयंतीपर्यंत चालेल म्हणून तर सांगते. दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कधी जरी आला तरीही आपल्याला ह्या व्हिडिओमधले जे काही स्वामी चरित्राचे 108 पारायण करायचे आहेत ना, त्याला आजपासून किंवा तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कधीही सुरुवात करू शकता, पण गुरुवारी केलेली सुरुवात तर खूप महत्त्वाचं असतं म्हणून सांगते. आता हे जेव्हा आपण पारायण करतो त्यामध्ये भरपूर अडथळे येतात. परान्न वर्ज्य असतं, बाहेरचं बाकीचं काही नाही, कांदा लसूण वगैरे खाल्लं तरी चालतंय. ह्यामध्ये मेन म्हणजे तुम्ही तुमची इच्छा असेल तर सेपरेट म्हणजे 11 गुरुवारासारखी पूजा मांडू शकतात किंवा तुम्ही साधा आपल्या देवघरात महाराज आहेत तिथे तुम्ही समोर बसून पठण करू शकतात. आता तुम्हाला जर कधी कधी असं होतं गावी जावं लागतंय तरी तुम्ही गावी जाऊन आल्यावर पुन्हा पठण करू शकतात. आता माहेरी गेल्यानंतर बघा, आपण माहेरी किंवा एखादी गावी गेल्यानंतर लग्न असेल किंवा काही कार्यक्रम असेल तर आपण तिथे गेल्यानंतर तिथे पठण करू शकत नाही. हा संकल्प एक तुझा पाठ आहे तो फक्त आपल्या घरीच वाचू शकतो, दुसरीकडे कुठे वाचायचं नाही आहे. आणि याचाच अर्थ काय आहे की आता आपण हे जे काही स्वामी चरित्र आहे ते वाचायला भरपूर वेळ लागतो. म्हणजे भरपूर वेळ म्हणजे किती, नवीन जे असतात ना त्यांना 1 ते सव्वा तास लागतो, ज्यांना सवय झालेली आहे त्यांचं लवकर होतं. पण जे आपण जेव्हा संकल्पयुक्त सेवा करतो, कितीही कंटाळा, कितीही आळस आला, वाचण्याची इच्छा नाही आहे तरी पण आपल्याला ही सेवा करायचीच आहे. कारण की जेव्हा आपण ही सेवा पूर्ण करतो ना तेव्हा आपल्या आयुष्यात तुमची जी काही इच्छा असेल ना ती पूर्ण होणार म्हणजे होणार. मध्ये जास्त गॅप पडू देऊ नका वाचण्यामध्ये. तुम्ही म्हणजे 8-8, 10-10 दिवसांचा गॅप पडू देऊ नका. मला एवढं सांगायचं आहे. ही सेवा करताना ना काय अनुभव येतो ना तुम्ही नक्की अनुभवाल. आता हे झाल्यानंतर आपल्याला उद्यापन कसं करायचं. उद्यापन अगदी सोपं आहे, खूप छान आहे. तुमच्या यथाशक्ती इच्छेने तुम्ही केंद्रात जा, मठात जा, तिथे जाऊन आपल्याला उद्यापन म्हणजे तुम्ही पेढे किंवा केळी हे देऊ शकतात. आता राहिलं 5 गुरुवाराचं व्रत. आता 5 गुरुवारामध्ये किंवा श्रावणातल्या किंवा 11 गुरुवाराचं व्रत तुम्ही जोपर्यंत तुमची सेवा चालू आहे ना, तुम्हाला यथाशक्ती यथा इच्छेने तुम्हाला जेवढं होईल तेवढं तुम्ही तुमच्या गुरुगृही किंवा इतर ठिकाणी तुम्ही गरजू व्यक्तींना तुम्हाला अन्नदान देऊ शकतात. गुरुगृही तुम्ही केळी दान देऊ शकतात. त्याचबरोबर पेढी घेऊन जा, पिवळ्या वस्तू घेऊन जा. पिवळ्या वस्तू दान देण्याला खूप महत्त्व आहे. दर गुरुवारी दान द्या, असं नाही काही इतर दिवशी द्या, तुम्ही दर गुरुवारी दान द्या. त्याचबरोबर आता ह्या दिवशी पिवळं वस्त्र घातलंच गेलं पाहिजे, पिवळे कपडे घातले पाहिजे. त्याचबरोबर महाराजांना आपल्या आता सकाळी उठल्यापासून काय करायचं आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी टाका. कारण की गुरुबळ प्रबळ होण्यासाठी ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्याचबरोबर आपल्या गुरूंना हळदीचा टिळक लावा, कारण की हळदीचा टिळक लावल्याने गुरुबळ प्रबळ होतं. तोच टिळक आपल्याला ते झाल्यानंतर आपल्या कपडे लावा, इथे लावा आणि मनगटाला लावा. याच्यामुळं आपली जी काही दारिद्र्य असतं, गरीब असते ती दूर होते आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते. तुम्ही जर रोज करू शकत असाल तर रोज करा, काही हरकत नाही. महिलांनी पण करू शकता, सगळ्यांनी करू शकतात. आता याचबरोबर गूळ आणि चणा डाळ आपल्याला गुरूंना समर्पित करून तो आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे. गाईला जेव्हा आपण खाऊ घालतो, गाई जेव्हा आपला हात चाटते तेव्हा आपला हात हा आहे ना पूर्णपणे झोपलेल्या ज्या भाग्यरेषा असतात त्या पूर्णपणे उजाळतात. म्हणून सांगते, कुठेही दाखवण्यापेक्षा गुरुच्या सानिध्यात राहून आपला हात जर ज्योतिषाकडे दाखवण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपण जेव्हा गुरुची सेवा करतो ना आपल्या हातावरच्या रेषा 100% बदलतात. रोज आपल्या गुरुचं म्हणजे बघा, आता तुम्हाला रोज हळदीचं लेपन करणं शक्य होत नाही, पण जर तुम्ही श्रावणामध्ये करत असाल किंवा पारायण चालू आहे, तुम्ही रोज हळदीचं लेपन करू शकतात. किंवा दर गुरुवारी तुम्ही आपल्या गुरूंसाठी हळदीचं लेपन करा. एक घरात वातावरणात म्हणजे पूर्णपणे सकारात्मकता असते. पूर्णपणे गुरूंना आवडणारा हा रंग खूप शुभ असतो. ह्या दिवशी तुम्ही जेवढे होईल तेवढे पिवळे फुलं वाहण्याचा प्रयत्न करा. कोणाला जर तुम्हाला द्यायचं असेल तर पिवळा पदार्थ, घरात जर भाजी बनवली किंवा काही बनवलं तर शक्यतो पिवळ्या रंगाचा आपण पदार्थ बनवायला पाहिजे. आता गुरूंना आता ह्या दिवशी तर खरं म्हणजे स्वामी महाराजांना आपल्याला खीर बनवायची आहे. खीर कशाची बनवायची, थोडं का होईना एक तरी म्हणजे राहणार. मी तरी म्हणेल की केशर टाका, कारण की गुरूंना हा रंग खूप प्रिय आहे.
कारण की गुरु जेव्हा गुरुबळ प्रबळ होतं ना, तेव्हा आपल्या आयुष्यातले कितीतरी कामं अशक्य ते शक्य होतातच. आणि तुम्ही हळूहळू बघता जेव्हा आपल्या आयुष्यात जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडतात ना, तुम्ही जी सेवा आहे, तुम्ही ज्या बाकीच्या 5 गुरुवार असेल, 11 गुरुवार असेल, 108 पारायण असेल, गुरुवारची फक्त सेवा असेल, तुम्ही अध्याय वाचन करताय, पठण करताय, ग्रंथ वाचताय, तुमच्या आयुष्यात कितीतरी म्हणजे गोष्टीत म्हणजे हळूहळू बदल व्हायला सुरुवात होते. खरं सांगते, खरंच खूप म्हणजे हळूहळू एकदमच होत नाही. खरंच सगळं आधी तुम्हाला ते बदल हळूहळू जाणवायला लागतील का किती आपण इथे होतो, तिथे आलो, तिथून इकडे आलो. घरात सगळ्या गोष्टी बदलायला लागतात, तुमच्या मनातल्या इच्छा पण पूर्ण व्हायला लागतात आणि खरंच एक समाधान, सुख, शांती घरात नांदायला लागते. मुलाबाळांचं सगळं चांगलं होतं. मुलंबाळंसुद्धा म्हणजे शिक्षणात प्रगती करतातच आणि आपोआप सगळी सवय लागते. आपलं पाहून आपले मुलं करतातच. त्याच्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जे काही राहिलं असेल ते ठीक आहे. आपल्याला सकाळी संध्याकाळी गुरुवारी आपल्या गुरूंच्या तिथे म्हणजे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचाच आहे. आता हे सगळं झालं त्यानंतर आपल्याकडून जेव्हा 108 पारायण करतो ना, 108 पारायणामध्ये मध्ये कधी खंड पडू देऊ नका. जर पडलास तर ठीक आहे, पण जास्त दिवसांचा खंड पडू देऊ नका. आणि जर आपल्याला बाहेर जाण्याची वेळ आली तर तुम्ही तिथून घरी आल्यावर सकाळी वाचून जा किंवा संध्याकाळी वाचा. जर तुम्ही वर्किंग असाल तर काय करायचं आहे, वर्किंग असला तरी तुम्ही ना तुम्ही कामाच्या ठिकाणी वाचू शकतात. जर तुम्हाला तिथं सारखं डिस्टर्ब होत असेल तर मग तुम्ही घरी येऊन पठण करू शकतात, काही हरकत नाही. पण हे बघा, सेवा करणाऱ्याला खूप महत्त्व आहे. आता संकल्पयुक्त सेवा आहे, पण बऱ्याच ताई म्हणतील का ताई आम्हाला एका बैठकीत वाचता येणार नाही. मग तुम्ही ठीक आहे, तुम्ही 3दा म्हणजे 2-3 टप्प्यामध्ये वाचू शकतात. पण शक्यतो तुम्ही जेवढं संकल्पयुक्त पारायण एका बैठकीत वाचताल तर तुमच्यासाठी चांगलं असेल. आणि ती सेवा, तुमचं मन तिथं चित्त लागलेलं असतं. कुठलाही विचार न करता आपल्याला स्वामीच्या सेवेत लागायचं आहे, स्वामीची सेवा करायची आहे. 11 माळी जप असेल, 11 माळीतली खरंच सांगते, तुम्ही जेवढं सेवा करताल तुमच्यासाठी चांगलं असेल. कारण की आपल्या जेवढ्या अडचणी असतात ना, आपल्याला तेवढी जास्त सेवा वाढवावी लागतात, म्हणून त्याची दुप्पट सेवा वाढवावी लागते. अर्थात तुमच्या मागे जेवढ्या अडचणी तुम्ही तेवढी सेवा नक्कीच करता. तेव्हा झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. आणि व्हिडिओ येत असताना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.